नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील तापला. आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी भाजपने चक्काजाम आंदोलन केलं आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ओबीसी आरक्षण रद्द होण्याला केवळ सरकार जबाबदार असल्याची टीका करण्यात आली. तर तिकडे लोणावळ्यात ओबीसी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेदरम्यान भाजपने त्यांची सत्ता असताना ओबीसींना आरक्षण मिळून का दिलं नाही असा सवाल केला आणि त्यामुळे आता ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगू लागले. तर वडेट्टीवार खोटं बोलतायत. काही झालं की केंद्राकडे बोट करण्याची सवय असली त्यांना लागलेली असा टोला फडणवीसांनी लगावला. तर फडणवीसांनी त्याचं नेतृत्व करून केंद्राकडे बाजू मांडावी असं आवाहन भुजबळांनी केलंय. तर नेते विजय वडेट्टीवारांनीही फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. बावनकुळेजी त्यांचा तो व्हिडिओच काढा, तो आता रोज आपण लोकांना दाखवू. वडेट्टीवारजी म्हणाले 2 महिन्यामध्ये एम्पिरिकल डाटा जमा करतो, 2 महिन्यामध्ये. आणि मग 2 दिवसापासून नाना पटोले, छगन भुजबळजी, वडेट्टीवारजी यांनी नवीन सूर आलापणं चालू केलं. मोदींनी डेटा दिला नाही, मोदींचा डेटा पाहिजे. हा सूर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बावनकुळेजी. कोणाच्या तरी दबावाखाली आता हा सूर सुरू आहे. कारण या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी मंत्र्यांची हालत काय माहितीये? या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एखाद्या ताटामध्ये चटणी आणि कोशिंबीर असते, एखाद्या ताटामध्ये लोणचं असतं. त्याचं जेवढं महत्व असतं ना, दुर्दैवाने आमच्या ओबीसी मंत्र्यांचं तेवढंच महत्व आहे. फडणवीस साहेब, तुम्ही ओबीसीचे नेते, चला मोदी साहेबांकडे, तुम्ही आमचे नेते आणि आम्हाला ते एम्पिरिकल डाटा द्या. आरक्षण आमचं वाचतंय, चला तुम्ही, काही हरकत नाही. आम्ही सगळे एक पोट पुढे येतो. श्रेय सगळं तुम्हाला घ्या, काय प्रश्न आहे? मलाही नको, तुम्हाला घ्या. ओबीसी साठी तुम्ही लढताय ना. आज सुद्धा ओबीसी साठी त्यांचं ते काहीतरी आहे, ते चक्काजाम वगैरे करा. मला आनंद आहे, मी स्वागत करतो त्याचं सगळं. निवडणुका त्यांनी लांबणीवर टाकून 2 वर्ष नागपूर जिल्हा परिषदेची की हे अधिसूचना जाहीर केली, पण ती अधिसूचना काढणं हे डेटा उपलब्ध नसल्यामुळे उपयोग झाला नाही. म्हणून आता विषय असा आहे की सोपा आणि सहज सुटू शकतो हा प्रश्न. आम्ही सर्व मिळून जर पंतप्रधानांना भेटलो आणि त्यांच्याकडे राज्याचा डेटा उपलब्ध आहे, त्यांनी जर तो डेटा काढून दिला तर 15 दिवसामध्ये राज्यातील ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. राज्यभरात भाजपनं चक्काजाम आंदोलन केलं. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजप आक्रमक झालाय. भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाण्यात तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आंदोलन झालं आणि यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. तर कोल्हापुरात चंद्रकांत पाटील, पुण्यात पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात आंदोलन झालंय. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नसल्याचा पवित्रा पंकजा मुंडेंनी घेतलाय. औरंगाबाद, सांगली, सातारा, बीडसह राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपनं चक्काजाम आंदोलन केलं. ठाण्यात भाजपचं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आणि इथं पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतलं होतं. पुण्यात देखील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आंदोलन सुरू असल्याचं आपण बघतोय. नागपुरात फडणवीसांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर पुण्यातल्या आंदोलनात पंकजा मुंडेंना ताब्यात घेण्यात आलं. औरंगाबाद, पंढरपूर, शिर्डी तसंच सांगलीमध्ये देखील भाजपनं आंदोलन आज केलंय. मी देखील रस्त्यावरती उतरलो असतो, पण सरकार मागण्या मान्य करतंय आणि आम्हाला कोरोना घरात पाठवायचा नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावलाय. तर याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. संघर्ष करत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तो खरा नेता असतो. नुसती आदळआपट करणं ह्याला मी नेतृत्व नाही मानत. नुसते आदळआपट केली म्हणजे समोर मिळतंय तरी आपटून तोडून टाक, मोडून टाक, हे नेतृत्वाचं, नेत्याचं लक्षण नाही. संघर्षाच्या वेळेला जरूर संघर्ष केला पाहिजे. आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं की सगळे आपण एक मताचे आहोत, एका मतावरती आपण ठाम आहोत, सगळ्यांच्या भावना सारख्या आहेत,
तिथे संघर्ष थांबवून संवाद केला पाहिजे. अनेक जण आज सुद्धा आदळपट करतायत, त्यांच्याविषयी मी काय जास्त बोलणं योग्य नाही. आम्हाला गर्दी गोळा करण्याचा शौक नाही आहे, पण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं 50 वर्षाचं राजकीय आरक्षण 100% जात असेल तर आम्ही ते सहन करायचं कसं. आणि आजही बघा, निवडणुका जाहीर झाल्या. आता या 5 जिल्ह्याच्या निवडणुका झाल्या तर त्याचा प्रेसिडेंट तयार होईल आणि मग उद्या ओबीसीचं आरक्षण पुन्हा येणारच नाही. सरकारचा डाव नेमका काय आहे? त्यामुळे सजग प्रहरी म्हणून धोका पत्करूनही आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं तरी आम्ही उतरायला तयार आहोत. सरकार जागं झालं असतं तर आम्ही असं आंदोलन केलंच नसतं. स्वतःच्या अपयशाचं खापर महाविकास आघाडी सरकार मोदींवर फोडतं असा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावलाय. तर मग भाजपच्या काळात त्यांनी ओबीसींना आरक्षण का मिळवून दिलं नाही असा सवाल भुजबळांनी भाजपला विचारलाय. या देशामध्ये 70 वर्षानंतर ओबीसी आयोगाचा संवैधानिक दर्जा हे या देशाचे पंतप्रधान एक ओबीसीचा पुत्र नरेंद्र मोदी झाले त्या दिवशी पहिल्यांदा संविधानामध्ये ओबीसीला जागा मिळाली. तुम्ही नाही दिली, काँग्रेसनी नाही दिली, राष्ट्रवादीने नाही दिली. ओबीसीला या संविधानामध्ये आयोगाला जागा मिळाली आणि ओबीसीला संवैधानिक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय नरेंद्र मोदीजींनी केलं. आज या महाराष्ट्रामध्ये वडेट्टीवारजी तुम्ही ज्या खात्याचे मंत्री म्हणून मिरवता ते ओबीसी खातं काँग्रेस राष्ट्रवादीने तयार केलेलं नाही आहे, ते आम्ही तयार केलेलं ओबीसी खातं आहे. ओबीसी करता वेगळं खातं आम्ही तयार केलं, त्याच्याकरता योजना तयार केला, त्याला बजेट आम्ही दिलं आणि मोठ्या प्रमाणात ओबीसीचं कल्याण झालं पाहिजे हा प्रयत्न आमच्या काळामध्ये झाला. मागच्या वर्षापासून जे आहे कोविड एवढा वाढलेला आहे, कसं काय आपण करणार आहोत? मग तुम्हाला 15 महिने मिळाले का नाही केलं? अरे वा, 15 महिने मिळाले का नाही केलं? त्या कोविडमुळे लॉकडाऊन झालेलं माहित नाही तुम्हाला? कोण मिळत होतं का? कोर्ट तरी चालू होतं का? तुम्ही काय केलं? तुम्ही होता सत्तेवर, त्यावेळेला तुम्ही का नाही केलं? तुम्हाला जेव्हा कळलं केस दिलं जात नाही, अगोदर का नाही मांडलं? 17 पासून जर केस होती तर अगोदर पासून का नाही मांडलं? त्याच वेळेला तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे होतं. तर नंतर सुद्धा जेव्हा अध्यादेश काढला ताबडतोब 2 महिन्यामध्ये तुम्हाला गोळा करता आला, का नाही गोळा केला तुम्ही टाका? आणि तुम्ही गेल्यानंतर आम्ही आलो आणि कोविड सुरू झालं. दरम्यान सरकारमुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली, तर आरक्षण भाजपमुळे गेल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आपण जर तात्काळ ओबीसींचं राजकीय आरक्षण त्या ठिकाणी थांबवलं नाही तर त्या ठिकाणी ओबीसींच्या संतापाला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी टोकाचं पाऊल त्या ठिकाणी उचलेल अशा प्रकारचा गंभीर इशारा सुद्धा या आंदोलनाच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो. भाजपला देशातलं संपूर्ण आरक्षण संपवायचं आहे, त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने खोटं बोलून हा सगळा डाव उलटवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण जे आहे ते ओबीसी आरक्षणाच्या विषयाला घेऊन सुरू झालेले. एकीकडे विरोधी पक्षाकडनं राज्य सरकारकडे बोट दाखवलं जात आहे की जो इम्पिरिकल डाटा होता, जो खरं वेळेत देणं गरजेचं होतं, त्या संदर्भात तारखांवरती तारखा राज्य सरकारने घेतल्या आणि अखेर आपण ओबीसींचं हे राजकीय आरक्षण गमावून बसलो. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचं विरोधी पक्षाच्या वतीने म्हणण्यात आलेलं. जोपर्यंत हे आरक्षण पुन्हा एकदा मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष सुरू राहील असा देखील इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला. दुसरीकडे आता राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं आपण बघितलेलंच आहे की संवादाने जो प्रश्न सुटू शकतो तो आदळआपट केल्याने सुटू शकतो का, याला मी नेतृत्व म्हणत नाही असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलेला आहे. राज्य सरकार या सगळ्या विषयाला घेऊन केंद्राकडे बोट दाखवते, जेव्हा की या विषयाला घेऊन आपण जर बघितलं तर न्यूज 18 लोकमतच्या बरोबर 4 वाजेच्या चर्चासत्रामध्ये आज
ओबीसी अभ्यासक हरी नरके यांनी थेट असं म्हटलेलं आहे की इम्पेरिकल डाटा देण्याच्या संदर्भातलं पत्र हे केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांना देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी लिहिलेलं होतं. तर यावरती चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपल्या बाजूने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकूणच हे आरक्षण रद्द झाल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिलाय. तर 7 वर्ष जर ओबीसी आरक्षणाचा अहवाल दाबला नसता तर आज भाजपवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावलाय. मी ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी सगळ्या लोकांशी चर्चा करायला सगळे उंबरठे ओलांडून जायला तयार आहे. कारण हा विषय माझ्यासाठी किंवा माझ्या पक्षासाठी राजकारणाचा विषय नाही. हा विषय राजकारणाचा असताना आम्ही त्याचं पहिलेच राजकारण केलं असतं. आमच्यासाठी हा विषय भावनिक आहे. हा विषय न्याय अन्यायाचा आहे आणि मी त्या परिषदेला निमंत्रित आहे. मी जाणार आहे. जनगणनेचा डेटाचा याच्याशी आज संबंध नाही. जनगणना झालेली आहे ते काँग्रेसच्या काळात झालेली आहे. आज या जनगणनेचा डेटा जो आहे तो फ्रीज झालेला आहे. सोशो इकॉनॉमिक सर्वे आमच्याकडे प्राप्त आहे. आपल्याला जनगणनेच्या डेटाचा या राजकीय आरक्षणाशी संबंध लावता येणार नाही. मी मंत्री होते तेव्हा हा निर्णय आम्ही योग्य घेतला आणि आता गेला. आमचा लढाई तेवढ्यापुरती आहे. त्याच्यात लिडरशिपचा विषयच. जर हा गेली 7 वर्ष अहवाल दाबला नसता तर आज चक्काजाम आंदोलनाची वेळ आली नसती. त्यामुळे हा जो महत्त्वाचा अहवाल जो यायला हवा होता तो येत नाही. आणि जर भारतीय जनता पार्टीनं हा चक्काजाम करण्यापेक्षा याच भारतीय जनता पार्टीनं जर केंद्राकडे ही मागणी केली की नवीन जी जनगणना आहे ती जातनिहाय जनगणना व्हावी तर सगळेच जे वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत त्या प्रत्येकाला याचा एकूण खरा हा जो आकडा आहे तो समोर येईल. ओबीसी परिषदेमधून एक मोठी बातमी समोर आली. देवेंद्र फडणवीसांनी जो अध्यादेश काढला त्यावर सही करू नका असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ओबीसी परिषदेत बोलताना भुजबळांनी हा स्फोट केला. अध्यादेश पण निघाला आणि विकास गोळे तुम्ही येऊन सांगितलं की हा अध्यादेश जर निघाला तर त्या 5 जिल्ह्यामधलं जे आरक्षण जे आहे हे आपलं कमी होणार आहे. आणि मी तुम्हाला आज इथे पहिल्यांदा सांगतो की चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा मला येऊन भेटले की तुम्ही अध्यादेशावर सही करू नका. जो अध्यादेश फडणवीस साहेबांनी काढला होता त्याच्यावर सही करू नका. आणि हे मोठं वक्तव्य म्हणता येईल की छगन भुजबळ असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी जो अध्यादेश काढला त्यावर सही करू नका असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याचा आज छगन भुजबळ यांनी ओबीसी परिषदेत म्हटलेलं आहे. म्हणजे एकीकडे राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असताना किंवा आता भाजपच्या वतीने म्हणजे विरोधी पक्षाच्या वतीने हे आरक्षण रद्द झाल्याच्या विषयाला घेऊन जबाबदार राज्य सरकार असल्याचं म्हणत असताना आता आजच्या या ओबीसी परिषदेमध्ये छगन भुजबळांनी हा खुलासा करणं हे धक्कादायक म्हणता येईल की खुद्द भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांनी जो अध्यादेश काढला होता त्यावरती सही करू नका असं म्हटलेलं होतं असं छगन भुजबळ या ओबीसी परिषदेत भाषणादरम्यान सांगताना दिसलेले आहेत. त्याच्यामुळे आता यातली सत्यता पडताळणं तपासणं फार महत्त्वाचं आहे. कारण खुद्द चंद्रशेखर बावनकुळेंनीच असं सांगितलेलं आहे की ज्यावेळी इम्पेरिकल डेटाचा विषय आला होता आणि न्यायालयामध्ये हा विषय गेला होता काँग्रेसच्या 2 नेत्यांच्या वतीने त्यावेळी न्यायालयासमोर बाजू मांडण्यासाठी म्हणून आम्ही 3 ते 4 दिवस सतत काम करत होतो. रात्रंदिवस या संदर्भात लागणारी जी काही कागदपत्रांची पूर्तता आहे ती आम्ही केली होती आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण बघूयात की आज ओबीसी परिषदेमध्ये छगन भुजबळ यांनी काय गौप्यस्फोट केला. अध्यादेश पण निघाला आणि विकास गोळे तुम्ही येऊन सांगितलं की हा अध्यादेश जर निघाला तर त्या 5 जिल्ह्यामधलं जे आरक्षण जे आहे हे आपलं कमी होणार आहे. आणि मी तुम्हाला आज इथे पहिल्यांदा सांगतो की चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा मला येऊन भेटले की तुम्ही अध्यादेशावर सही करू नका. जो अध्यादेश फडणवीस साहेबांनी काढला होता त्याच्यावर सही करू नका.
आणि याबद्दल बोलूयात. आपल्याबरोबर आहेत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे. चंद्रशेखर बावनकुळे, भुजबळ जो दावा करतात किंवा जो गौप्यस्फोट त्यांनी आजच्या ओबीसी परिषदेत केलेला आहे की देवेंद्र फडणवीसांनी जो अध्यादेश काढला त्यावरती सही करू नका, असं पण भुजबळांना म्हटलं, हे खरं आहे का? मला वाटतं की भुजबळ साहेब या महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना या वयात असं खोटं आणि रेटून खोटं का बोलावं लागतंय याचा प्रश्न मला पडलाय. हे बघा, जेव्हा हा आमच्यासमोर प्रश्न आला ओबीसी आरक्षण वाचवण्याचा, तेव्हा स्वतः मी मंत्री गटामध्ये होतो आणि या मंत्री गटामध्ये राहून मी या पूर्ण अध्यादेश काढेपर्यंत आणि अध्यादेश सुप्रीम कोर्टाला ले करतपर्यंत आणि संपूर्ण कारवाईचा त्या ठिकाणी मला अधिकार माननीय फडणवीसांनी दिला होता. बर. आणि त्यामुळं हे पूर्ण अध्यादेश काढण्याचं काम मी केलं आहे. उलट जेव्हा 28/11 हे सरकार आलं नवीन, तेव्हा भुजबळांकडे ग्रामविकास होतं. मी आणि आशिष जयस्वाल आम्ही त्यांच्याकडे गेलो, नाना पटोलेकडे गेलो आणि माननीय वडेट्टीवार साहेबांकडे गेलो, माननीय नाना पटोलेजीकडे गेलो आणि भुजबळांकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की हा अध्यादेश लॅप्स होईल, लवकरात लवकर तुम्ही यांना या अध्यादेशाला मुदतवाढ द्या. उलट आम्ही याच्याकरता गेलो, पण त्यांना असं खोटं बोलावं लागतंय आणि आपलं फेस सेव्हिंग करावं लागतंय, हे दुर्दैव आहे. मला वाटलं भुजबळ साहेबांवर एवढी मोठी केविलवाणी परिस्थिती यावी की ते माझ्याबद्दल असं सांगावं, हे तर मला वाटतं की त्यांच्या वयात त्यांनाही सोबत नाही. त्यांच्या वयात जे त्यांचं वय झालं आहे किंवा त्यांचे राजकीय जी उंची आहे, त्यांनी इतका खोटेपणा इतका रेटून करणे हे काही योग्य नाही. म्हणजे त्यांनी केलेल्या या आरोपात काही एक तथ्य नाही. तो एकदम खोटा, म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला. म्हणजे आता त्यांचा अध्यादेश आमचा अध्यादेश त्यांनी लॅप्स केला, त्यांच्या अंगावर प्रकरण शेकताय. जो फडणवीसांनी अध्यादेश 31 जुलैला काढला होता तो 31 जानेवारी 2020ला संपणार होता. हे सरकार आल्याबरोबर आम्ही त्याला उलट भेटलो. आशिष जयस्वाल आमदार होते आणि त्यांना सांगितलं की हा लॅप्स होतोय, तुम्ही लवकर याचं काहीतरी करा. आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे तुम्ही तातडीनं इम्पेरिकल डाटा जो स्टेटला तयार करायचा आहे. अजूनही खोटं बोलतात आहे, अजूनही काय बोलतात आहे की केंद्राने डाटा आहे, केंद्राने डेटा, केंद्राच्या डेटाचा संबंध नाही आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर तुम्ही दाखवा तुमच्या मीडियामध्ये. सुप्रीम कोर्टाने क्लिअर म्हटलंय ओबीसी आयोग तयार करा, तात्काळ डेटा तयार करा आणि आरक्षण द्या. आरक्षण सुप्रीम कोर्टाने थांबवलं नाही आहे. आरक्षण थांबवण्याचं मूळ कारस्थान या सरकारमधला कुणीतरी झारीचा शुक्राचार्य आहे, ज्याला हा प्रेसिडेंट तयार करायचा आहे की या जिल्हा परिषद आता ज्या निवडणुका लागल्या त्या निवडणुका बिना ओबीसी आरक्षणाने घ्यायच्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या संपूर्ण 85% निवडणुका ज्या होणार आहेत लोकल बॉडीच्या, त्या पूर्ण ओबीसी आरक्षण बिना करायच्या. असा एक प्रेशर भुजबळावरही आहे आणि यांच्यावरही आहे माननीय वडेट्टीवारवर. आणि हे आता फेस सेव्हिंग करतायत. यांना ओरिजिनली सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे काम नाही करत आहे, हे फेस सेव्हिंग करायला निघाले आहे. आणि त्यामुळे फेस सेव्हिंग करताना केंद्राचं नाव दाखवणे, बावनकुळे बोलले होते, हे बोलले होते, चिंतन बैठक घेणे. तसं चिंतन बैठकीला मी जाणार आहे, पण प्रश्न असा आहे की हे काही करायचीच गरज नाही आहे. आज आम्हाला मोर्चा का काढावा लागला? कारण तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे 13-12 डायरेक्शन दिलंय. 13-12-2019ला डायरेक्शन दिलंय सुप्रीम कोर्टाने, यांच्या सरकारला दिलंय की तुम्ही के कृष्णमूर्तीचा ऑर्डर फॉलो करा, तुम्ही 50% रिझर्वेशनचा ऑर्डर फॉलो करा. हे करत नाही म्हणून आम्ही आंदोलन करतोय. पण भुजबळ साहेब जे बोलले आज, मला हा केविलवाना प्रकार वाटून त्यांच्या वयात माझ्या वयात जो फरक आहे, त्यांनी केलेल्या वक्तव्यात काही तथ्य नसल्याचं आपलं म्हणणं आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. यानंतर पाहूयात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात सारथी उपकेंद्राचं ऑनलाईन पद्धतीने आज उद्घाटन केलं आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंनी केलेल्या मागणीवर भाष्य केलं. संभाजीराजेंनी केलेली मागणी ही महत्त्वाची होती असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपलाही टोला लगावलाय. अनेकांना वाटतं की आम्ही संभाजीराजे यांना पटवलं, पण संभाजीराजे हे कुणाला पटण्यासारखा व्यक्ती नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान मराठा समाज हा समजूतदार आहे, सरकारच्या माध्यमातून जे करता येतंय ते आम्ही करत आहोत हे समाजाला माहिती आहे असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान आम्ही सुद्धा समाजाबरोबर रस्त्यावर उतरलो असतो, पण आम्हाला कोरोना घरात पाठवायचं नाहीये असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. संघर्षाला उतरायचं, ज्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरती उतरायचं, मोठ्या संख्येने त्याने एकत्र बोलवायचं आणि न्याय हक्कासाठी लढा द्यायचा. आणि घरी जाताना जे संकट आहे ते संकट त्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवायचं कोरोनाचं, हे काही नेतृत्वाचं लक्षण नाहीये. खरा नेता तोच आहे की जो समाजाचं रक्षण चहूबाजूनी करतो.
त्यांना आर्थिक आरक्षण असेल, आर्थिक काही नोकऱ्यांमध्ये आरक्षण असेल, हा जसं न्याय हक्क आहे तसं त्याच्या आरोग्याची सुद्धा चिंता वाहणारा नेता पाहिजे. गर्दी केली, ताकद दाखवली आणि नंतर साथ पसरली तर ते काय योग्य होणार नाही. संभाजीराजेंच्या बद्दल मी सतत कौतुक करत असताना काही जणांना कदाचित वाटेल की आम्ही त्यांना काय पटवलंय की काय, पण तसा काय पटणारा माणूस नाहीये. जे योग्य तेच बोलणार, योग्य तेच करणार. आणि छत्रपती शाहू महाराज इकडे बसलेले आहेत. त्यांच्या आणि बाळासाहेबांची सुद्धा स्नेह आणि ऋणानुबंध तेही मला माहिती आहेत. मी बाळासाहेबांसोबत आपल्याही घरी आलो होतो महाराज. म्हणून म्हणजे हे केव्हा जुळतं की साधारणतः स्वभाव जुळतात, भावना जुळतात, मतं जुळतात आणि हेतू साफ आणि स्वच्छ असेल तर हे ऋणानुबंध जुळतात. ओढून ताणून जे काय होतं ते काय त्याला नातं नाही म्हणता येत. मराठा समाज खूप सामंजस्याने हे सगळं समजून घेतोय आणि त्यांनी घेतलेलं आहे. ते जर का त्यांनी घेतलं नसतं तर मराठा समाज आज जसं त्यांनी त्या मुका मोर्चाच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने रस्त्यावरती उतरून आपली ताकद दाखवली होती, म्हटलं मनात आलं असतं तर ते काही करू शकले असते. पण नाही, आम्ही छत्रपतींचे वारसदार आहोत. हे राज्य छत्रपतींचं आहे, हे राज्य माझं आहे. माझं म्हणजे माझं नाही, आपलं सगळ्यांचं. त्याच्यामुळे त्याच्यात आगडोंब उसळून चालणार नाही. आणि संघर्ष कोणाबरोबर करायचा? सरकार आपलं ऐकतंय. सरकार जर ऐकत नसतं तर संघर्षाला तुमच्यासोबत मीच उतरलो असतो, पण सरकार ऐकतंय. महाविकास आघाडीमध्ये सगळं काही सुरळीत सुरू असून राज्याच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सक्षम आहेत, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसंच शरद पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केलं. राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांची आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यात जर शरद पवार नेतृत्व करत असतील तर चांगली गोष्ट असल्याचं संजय राऊत म्हणाले. तसंच त्यांनी यावेळी प्रताप सरनाईकांबाबत लवकरच बातमी कळेल असा गौप्यस्फोटही केला. सगळं काही स्थिरस्थावर आणि सुरळीत आहे. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्याच्या दृष्टीनं सक्षम आहे. कोणी कितीही कंड्या पिकवल्या, कोणी कितीही ढोल बडवले तरी हे राज्य जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार सुरू आहे ते आपला कार्यकाळ अत्यंत व्यवस्थितपणे पूर्ण करेल. आज आम्ही UPAत नाही आणि इंडियात सुद्धा नाही, राष्ट्रीय स्तरावरती एक आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतंय विरोधी पक्षाची. त्याच्यामुळे जास्तीत जास्त अशा प्रादेशिक पक्षांना, विरोधी पक्षाच्या लोकांना सामावून घेण्यासंदर्भात जर माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असेल तर ते योग्य आहे. आता मी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करताना प्रताप सरनाईक यांचा विषय संघटनात्मक विषय म्हणून मी समोर त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्हालाही असं सारखं वाटतं आहे की काही गोष्टीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा या जाणून बोलून अतिरेक करतात. जर सत्य असेल तर त्यात तपास करायला हरकत नाही, पण ओढून ताणून वडाचं साल पिंपळाला लावणं वगैरे जे प्रकार असतात आपल्या भाषेत तसं होऊ नये. हा जरी पश्चिम बंगाल नसला त्या पद्धतीने तरीसुद्धा महाराष्ट्रामधल्या जनतेला आणि आमच्यासारख्या राजकीय पक्षांना या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि यानंतर इथे या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.